पटकन 10 मिनिटात बनणारी शिमला मिरचीची भाजी आपण पाहणार आहोत। त्यासाठी एक कढई घेतलेली आहे, तेल ओतून त्यामध्ये आपण एक फोडणी करून घ्यायची आहे। जिरं टाकायचं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून यामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर आपल्याला 2 बारीक शिमला मिरची साइड बाय साइड कापून घ्यायच्या आहेत आणि कांदा छानपैकी परतल्यानंतर त्यामध्ये त्या कांद्यामध्ये आता शिमला मिरची ॲड करून घ्यायची आहे। ह्या 2 बारीक चिरलेल्या शिमला मिरची आहेत। आता त्या कांद्यामध्ये छानपैकी आपल्याला आता परतून घ्यायच्या आहेत। आता कांद्यामध्ये शिमला मिरची छानपैकी परतल्यानंतर शिमला मिरची ही लगेच शिजते, त्यामुळे ही भाजी जी आहे एकदम झटपट 10 मिनिटाच्या आत तुमची तयार होते आणि चवीलाही अतिशय सुंदर लागते। आता शिमला मिरचीमध्ये थोडीशी पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे। एव्हरेस्टचा तिखा लाल टाकलेला आहे 1 चम्मच। तुम्ही कितपत तिखट खाल तेवढा मसाला तुम्ही यामध्ये ॲड करा। थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता हळद आणि मीठ मसाला छानपैकी या भाजीमध्ये परतून घ्यायचा आहे। इथे शेंगदाण्याचा 1 चम्मच कूट टाकलेला आहे। तर बघा छानपैकी आता कूटही त्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि ही भाजी जी आहे ही आता आपल्याला वाफ द्यायला ह्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे कढईवरती। आता ही वाफेवर फक्त एक 4 ते 5 मिनिटं वाफ यायला द्यायची आहे। 4 ते 5 मिनिटांमध्ये ही भाजी अतिशय छानपैकी शिजून आणि चविष्ट भाजी ही लागते अतिशय। तुम्ही एकदा नक्की अशी भाजी करून बघा। आता बघा फक्त 4-5 मिनिटं मी याला वाफ दिली होती। शिमला मिरची पटकन शिजते। तर ही जी भाजी आहे आपली आता रेडी झालेली आहे। ही तुम्ही चपाती भाजी बरोबर छानपैकी एन्जॉय करू शकता। आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। नक्की तुमच्या सबस्क्रिप्शनने मला छानपैकी मोटिवेशन मिळतं।